नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता नागराज काकांनी जे काही केलेलं असतं ते सत्य ज्यावेळी समोर येतं त्यावेळी रविराज सर म्हणतात, हा नराधम आतापर्यंत माझ्या घरात एवढे कारस्थान करत होता, परंतु मी नेहमीच दुर्लक्ष केला माझ्या वहिनीला. आज माझ्या वहिनीला माझी आधाराची गरज होती, पण मी तिला आधार नाही देऊ शकलो. खरंच नागराज, मला लाज वाटते. तुझी तर पूर्णाजी म्हणू लागतात. रविराज, याबद्दल मला खरंच काही माहीत नव्हतं. आणि नागराज, मी तर तुला मुलासारखं मानलं होतं, पण आज तुझी मला लाज वाटत आहे. लाज तर आता. अस्मिता म्हणू लागते, हे किती भयंकर आहे ना. आपल्यासारख्या सुशिक्षित घराण्यांमध्ये असं कसं घडू शकतं. तर प्रतापराव अस्मिताला म्हणतात, अस्मिता, सुशिक्षित असलो तरी सुसंस्कृत असणं ही तितकंच गरजेचं आहे. आणि नागराजने आज जे काही केले ते खरंच चुकीच आहे. रविराज सर म्हणतात, नागराज, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी जागा इथे नाही. तुझी जागा आता जेलमध्ये आहे आणि मी तुला जेलमध्ये टाकणार आहे. तर त्यानंतर रविराज सर अर्जुन सायली यांना विचारू लागतात, जर सायली, अर्जुन, तुम्हाला हे सगळं माहीत होतं, हे सगळं काही नागराज करत आहे याचा तर तुम्हाला अंदाज होता, तर तुम्ही मला का नाही सांगितलंत. याची पूर्वकल्पना तुम्ही मला का नाही दिली. आणि प्रतिमा, तुला तर सगळं माहीत होतं ना. मग प्रतिमा, तू तरी मला सांगायचं होतं, तू तरी मला विश्वासात घ्यायचं होतं. तूही मला काही सांगितलं नाही का. तुम्ही कोणी मला का नाही सांगितलं. हे सर्व काही असं म्हणत रविराज सर त्यांना ज्या विचारू लागतात, परंतु कोणी काहीच बोलत नाहीत. तर त्यानंतर रविराज सर नागराजला म्हणतात, नागराज, या तिघांनी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं असेल, परंतु आता मी तुझ्याकडे दुर्लक्ष करणार नाही. मी ॲक्शन घेणार आणि न्यायाच्या प्रक्रियेमध्ये तू माझा भाऊ आहेस, ही गोष्ट कधीही आड येणार नाही. तुला तुझ्या पापाची शिक्षा मिळणार आणि ती मी मिळून देणार आहे. आणि आता मी शांत बसणार नाही. तुझ्या या कारस्थानांना आता कुठेतरी मला चाळा घालावा लागेल. आता नागराज काका नाटक करत रविराज सरांसमोर हात जोडतात आणि म्हणू लागतात, खरंच दादा, मी चुकलोय. खरंच दादा, मी चुकलो आणि माझ्या चुकीची शिक्षा मला मिळायलाच हवी. खरंच मला या सगळ्याचा पश्चाताप होतोय दादा. मला माहीत आहे, एक दोनदा मी सुमनवर हात उचलला असेल, पण यापुढे तसं नाही करणार. यापुढे मी सुमनवर हात नाही उघारणार नाही. मी तिला मारणार. मी खरंच हात जोडून तुम्हा सगळ्यांची माफी मागत आहे. परंतु कोणीही नागराज काकांकडे पाहतही नसतं. तर कल्पना ताई रागानेच नागराज काकांना म्हणतात, जे काही झालंय ते पुरे नाही आहे का. तर नागराज काका म्हणतात, मी सगळ्यांची हात जोडून अगदी मनापासून माफी मागत आहे. मी चुकलोय, मला माफ करा. परंतु सर्वांनाच नागराज काकांच्या वागण्याचा खूप राग आलेला असतो. त्यांनी जे काही केलेलं असतं ते कोणालाही आवडलेलं नसतं. तर आता सर्वांचा विश्वास बसावा यासाठी नागराज काका नाटक करत म्हणतात, प्लीज दादा, मला माहीत आहे माझ्याकडून चूक झाली आहे, परंतु आता तुला मला जे बोलायचं आहे ते सगळं काही बोल. परंतु अगोदर माझ्या सुमनला शोध. मला मान्य आहे, मी सुमनला मारहाण केले, पण मी जरी वाईट नवरा असलो तरी माझ्या सुमनला काही झालं तर ते मी नाही सहन करू शकत. दादा, प्लीज, माझ्या सुमनला आता शोधणं खूप गरजेचं आहे. परंतु कोणी काहीच बोलत नसतं. नागराज काका म्हणतात, काय झालंय, तुम्ही कोणी काही का बोलत नाहीयत. प्लीज माझ्या सुमनला शोधायला चला. दादा, मी तुझी शपथ घेऊन सांगतोय, सुमन कुठे आहे मला खरंच माहीत नाही. मी सुमनला काहीही केलेलं नाही आणि आता सुमनला शोधणं गरजेचं आहे. रविराज सर म्हणतात, तू कुठेही जाणार नाहीयेस, तू इथेच थांबणार आहेस. आम्ही सुमनला शोधणार आहोत. तू सुमनला शोधायला यायची काहीही गरज नाही. नागराज काका म्हणतात, दादा, प्लीज माझं ऐकून तरी घे, मला माझ्या सुमनला शोधायचं आहे. तर आता रविराज सरांना पूर्णाजी शांत करतात आणि म्हणू लागतात, रविराज, शांत व्हा. आपण नागराजचा समाचार नंतर घेऊ. त्या अगोदर सुमन शोधणं खूप गरजेचं आहे. सुमन सापडणं आपल्यासाठी महत्वाचं आहे.
तर आता रविराज सर म्हणतात, नागराज, एक गोष्ट लक्षात ठेव, सुमन सापडली की सुमन सापडल्याच्या दुसऱ्या क्षणाला मी तुला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. नागराज सर नाटक करत म्हणतात, दादा मला सगळं काही मान्य आहे, पण प्लीज अगोदर आपण सुमनला शोधूया. तर आता अश्विन म्हणू लागतो, हो सुमन काकूंना शोधणं खूप महत्वाचं आहे. आपण एक काम करूयात, सुमन काकूंच्या सर्व रिलेटिव्हला एकदा फोन करून विचारूयात, त्यांच्याजवळ काही माहिती मिळते का आपल्यालाही कळेल. तर आता नागराज काका नाटक करत म्हणतात, हो चिंचोडला तिचा एक भाऊ राहतो आणि ठाण्याला तिची एक आत्या राहते, आपण त्यांना फोन करून विचारूयात. रविराज सर आता विचार करत असतात की सुमनला नक्की कसं शोधावं, कुठे शोधावं. सगळ्यांनाच सुमन काकू सापडत नसते म्हणून खूप टेन्शन आलेलं असतं, काय करावं कोणाला काहीच कळत नसतं. तर प्रतिमा हत्या म्हणू लागतात, ठाण्याच्या आत्याचा नंबर आहे माझ्याकडे, मी त्यांच्याशी बोलतो. तर इकडे नागराज काका नाटक करत म्हणतात, मी तिच्या बहिणीशी आणि भावाशी बोलून घेतो. असं म्हणत नागराज काकाही आता सुमन काकूंच्या बहिणीला फोन करायला घेतात आणि म्हणतात, अपलदा ताई, मी नागराज बोलतोय, सुमन तुमच्याकडे आली आहे का? नाही, पण तिच्या सकाळपासून काही तुम्हाला फोन वगैरे, म्हणजे तुमचं तिच्याशी बोलणं वगैरे झालंय का? परंतु समोरून नकार येतो. तर नागराज काका म्हणतात, नाही, सगळं काही ठीक आहे, परंतु जर तुम्हाला सुमनचा फोन वगैरे आला तर मला नक्कीच सांगा. असं म्हणत नागराज काका फोन ठेवतात आणि पुन्हा कोणाला तरी फोन करायला घेतात. तर इकडे अश्विन प्रियाकडे पाहत असतो, तर प्रिया मान डोलवत नकार देते. तर त्यानंतर सायली नागराज काकांकडे पाहते आणि मनाशीच म्हणते, नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेत, परंतु मला अजूनही असं का वाटते की सुमन काकूंच्या गायब होण्यामागे नागराज काकांचा हात असावा, त्यांनीच गायब केलं असावं. असं म्हणत आता सायली नागराज काकांकडे पाहत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नागराज काकांनी सुमन काकूंना ज्या गॅरेजमध्ये ठेवलेलं असतं तिथे महिप्त शिखरे ही असतात. सुमन काकूंना खूप त्रास होत असतो. महिप्त शिखरे सुमन काकूंवर हसर असतात. तर सुमन काकू स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु काहीही केल्या त्यांना स्वतःला सोडवणं खरंच खूप कठीण होत असतं. नागराज काकांनी त्यांना खूप त्रास दिलेला असतो आणि आता महिप्त शिखरेच्या समोर असल्यामुळे त्यांना खूप भीतीही वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुभेदारांच्या घरी नागराज काका, आपण घाबरून गेलो आहोत, आपल्याला सुद्धा सुमनची काळजी आहे असं सर्वांना भासवत असतात. तर द्विराज सर नागराज काकांना म्हणतात, नागराज, मी तुला शेवटची संधी देत आहे आणि शेवटचं विचारत आहे, तू सुमनला कुठे नेऊन ठेवलेस, खरं सांग, कारण मला माहीत आहे की या सगळ्या मागे तुझाच हात असणार आहे. तूच सुमनला काहीतरी केलंस, त्यामुळे नागराज खरं बोल, सुमन कुठे आहे? आता नागराज काका रडण्याचं नाटक करतात आणि म्हणतात, दादा, तू माझ्यावर का संशय घेतोयस? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? मी आता काय करू सांग ना? तुझ्या पायावर डोक आपटून सांगू का की या सगळ्यामध्ये माझा हात नाहीये? अरे, मी सुमनला का गायब करेन? ती माझी बायको आहे, मला माहीत आहे मी चुकलो, परंतु मी तिला गायब केलं नाहीये, मी तिला कुठेही घेऊन गेलो नाहीये. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा दादा, प्लीज माझ्यावर असा संशय घेऊ नकोस. अरे, बायको माझी गायब झालीये आणि तुम्ही सर्वजण माझीच उलट तपासणी घेताय. तर त्याचवेळी सायली नागराज काकांना प्रश्न करत म्हणते, नागराज काका, इथे येण्या अगोदर तुम्ही कुठे गेला होता हे तर तुम्ही अजूनही कोणाला सांगितलं नाहीये? आम्ही सर्वच जण तुम्हाला वारंवार एकच प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर अजूनही आम्हाला मिळालेलं नाही. तर नागराज काका घाबरतच म्हणतात, मी सांगितलं, मी घरातून बाहेर पडताना दादाला सांगितलं होतं. दादा, हो की नाही? मी तुला सांगितलं होतं ना मी कुठे जातोय? तर रविराज सर म्हणतात, हो तू सांगितलं होतं, परंतु ते खरं आहे की नेहमीप्रमाणेच्या थापा आहेत हे मात्र अजूनपर्यंत मला कळालेलं नाही. तर पूर्णाजी रविराज सरांना शांत करतात आणि म्हणतात,
रविराज नागराजचा समाचार आपण नंतर घेऊ, परंतु अर्जुन जर 24 तासाच्या आत आपण मिसिंग कंप्लेंट करू शकलो नाही तरी पोलीस आपल्याला मदत करू शकतात का, म्हणजे आपण त्यांना फोन करून तसा मदतीचा हात मागू शकतो का? अर्जुन म्हणतो, ते मी ऑलरेडीच केला आहे. मी इन्स्पेक्टर सावंत यांना फोन केला आहे आणि पर्सनल लेव्हलवर हा तपास सुरू करायला सांगितला आहे आणि उद्यापर्यंत जर सुमन काकू सापडलेच नाही तर आपण ऑफिशियल कंप्लेंट करणारच आहोत. आता मात्र नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात तर प्रतापराव म्हणू लागतात, माझ्या एक ओळखीचा एसटी स्टँडवर काम करतो, मी त्याला सुद्धा सुमनचा फोटो पाठवला होता, परंतु त्यांचा सुद्धा आता मेसेज आलाय की अशी व्यक्ती त्याने एसटी स्टँडवर पाहिलीच नाहीये. आता मात्र सर्वांनाच काळजी वाटत असते. तर कल्पनाताई देवी आईला साकड घालत म्हणतात, देवी आई, अशी वेळच नको यायला, सुमन लवकरात लवकर सापडू दे आणि सुमन जिथे कुठे असेल तिथे सुखरूप बसून देत. देवी आई, तू तिला वाचव आणि तू या संकटातून तिला बाहेर काढ. इथे मात्र नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात तर प्रत्येक जण आपापल्या परीने सुमन काकूंना शोधण्याचा प्रयत्न करत असतात, आपले सर्व कॉन्टॅक्ट वापरण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु इथे नागराज काका मात्र शांत उभे असतात. तर त्याचवेळी कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता बाळा, तुला उगाच या सगळ्याचा त्रास नको व्हायला, तुला आरामाची गरज आहे, जा बाळा, तू जाऊन आराम कर. अस्मिता म्हणते, अजिबात नाही, जोपर्यंत सुमन काकू कुठे आहे ती सापडत. सरांना खूप वाईट वाटत असतं, त्यांना खूप त्रास होत असतो, हे सगळं काही अर्जुनला कळत असतं. अर्जुन रविराज सरांना शांत करतो आणि म्हणतो, सिनियर, मी काय सांगतोय ते शांतपणे ऐक. एकदा सुमन काकूच लोकेशन सापडलं की मी त्या लोकेशनवर जाईन, म्हणजे माझ्यासोबत इन्स्पेक्टर सावंतही असतील. पण तू नको येऊस, कारण कालपासून तुझी खूप दगदग झाली आहे, तुला खूप त्रास झाला आहे, आता तुला आरामाची गरज आहे. सुमन काकूंच्या या विचारामुळे प्रतिमा आत्यांनाही खूप टेन्शन आला आहे. त्यासुद्धा त्याच गोष्टीचा विचार करतायत आणि म्हणूनच मला असं वाटते की तुम्ही दोघांनीही आता घरी जावं आणि आराम करावा. रविराज सर म्हणतात, नाही रे अर्जुन, मला स्वस्थ बसवणार नाहीये, मला ही गोष्ट खूप अपराधासारखी वाटते. अरे बघ ना, माझा सक्का भाऊ त्याच्या बायकोवर, माझ्या वहिनीवर अत्याचार करायचा, तिला मारहाण करायचा आणि मी मात्र काहीच करू शकलो नाही. एक भाऊ म्हणून तिची साथ तर देऊच शकलो नाही. आणि असं असताना ना मला तिच्या शरीरावरच्या जखमा दिसल्या, तिच्या मनावरच्या, असं म्हणत रविराज सरांचे डोळे पाणवतात. त्यांना खूप वाईट वाटत असतं, जे काही घडलंय त्याला आपण सुद्धा कुठेतरी कारणीभूत आहोत आणि म्हणूनच त्यांना अपराधे सारखं वाटत असतं. तर अर्जुन रविराज सरांना शांत करतो आणि म्हणतो, सिनियर, मला तुझी अवस्था कळते, परंतु समजा तुम्ही सर्वजण इथे असताना सुमन काकू कदाचित घरी आल्या तर, किंवा मदतीसाठी त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर तिथे सुद्धा कोणी असणं गरजेचं आहे ना, किंवा तिने समजा मदतीसाठी तिथला ॲड्रेस तर कोणाला दिला तर आपल्याला सुद्धा काही कळायला हवं ना, तिथे सुद्धा कोणीतरी असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच सिनियर, मला असं वाटते की तू आणि प्रतिमा आत्यांनी आता घरी जावं आणि आराम करावा. तर रविराज सर म्हणतात, मी एक काम करतो, प्रतिमाला घरी पाठवतो, प्रतिमा थांबेल ना तिथे. तर अर्जुन म्हणतो, पण हे सगळं काही महिप्त शिखरेने केलं असेल तर मग प्रतिमा आत्यासुद्धा तिथे एकट्या सेफ नाहीयेत. आणि प्रतिमा आत्या एकट्या घरी असल्या तरी तुला इथे चैन नाही पडणार. सतत प्रतिमा आत्यांचा विचार तुझ्या मनात असणार. एकीकडे सुमन काकूंचा शोध आणि दुसरीकडे आत्याचा विचार, या सगळ्याने तुला त्रास होणार आहे आणि ते मी नाही सहन करू शकत. प्लीज सिनियर, तू आणि प्रतिमा घरी जा. हो तर मी लोकेशनवर जात असताना सायलीला घेऊन जातो, म्हणजे मी जरी तुम्हाला अपडेट द्यायला विसरलो तरी सायली तुम्हाला अपडेट देऊ शकते, त्यामुळे काळजी करू नका. रविराज सर म्हणतात, ठीक आहे, मी आणि प्रतिमा घरी जातो, तेवढंच डोकंही शांत राहील. पण अर्जुन,
तुला जर काही कळालं तर तू लगेच आम्हाला कळव. अर्जुन म्हणतो, हो, थोड्या वेळाचाच प्रश्न आहे. थोड्या वेळातच आपल्याला लोकेशनबद्दल काही ना काही माहिती कळेल आणि आपण लोकेशनवर जाणार आहोत. त्यामुळे सीनियर, तू काळजी करू नको. सुमन काकूंना काहीही होणार नाही. आपण त्यांचा शोध नक्की घेणार आहोत. आता सायली किचनमध्ये नाश्त्याची तयारी करत असते. ती विमल ताईंना म्हणते, विमल ताई, आपण नाश्त्याला पोहे बनवायला घेऊयात, म्हणजे पटकन होतील. मी कांदा चिरायला घेते, तुम्ही पोहे भिजवायला घ्या. आता सुभेदारांच्या घरातील सर्वजण एकत्र नाश्त्यासाठी येत असतात, परंतु सर्वजण उदास असतात. सर्वांना सुमन काकूंची काळजी वाटत असते. सर्वजण सुमन काकूंच्या विचारात असतात. आता पूर्णाजी सायलीला विचारतात, सुमनच काही कळालं काग? तर सायली म्हणते, नाही पूर्णाजी, अजूनपर्यंत काहीच कळालं नाही. आम्ही रात्रभर स्टडीमध्येच होतो, त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु अजूनपर्यंत हाती मात्र काहीच सापडलं नाही. तर पूर्णाजी म्हणतात, आणि सकाळी लगेच तू कामालाही लागलीस? तर सायली म्हणते, नाश्ता तर बनवावा लागेलच ना, आणि तुम्ही सगळ्यांनी थोडं थोडं खाऊन घ्या. कल्पना ताई म्हणतात, सायली, अगं नाश्ता काय मीही बनवला असता, पण तुला आरामाची गरज आहे. अगं तुझी किती दगदग होतीये. तर त्यानंतर सायली म्हणते, हो आई, पण शेवटी आता काहीतरी करावं लागेलच ना. अस्मिता ताई सुद्धा पहाटे उठले आहेत, त्यांना सुद्धा काहीतरी द्यायला हवं, म्हणून मी नाश्ता बनवून घेते. तर आता प्रतिमा म्हणू लागतात, परंतु माझ्या घशाखाली तर घासही उतरणार नाही. खरं तर माझीच चूक आहे. मी काल घरी सुमनला एकटीला ठेवायलाच नको होतं. मी सुद्धा तिथे थांबायला होतं, म्हणजे आज ही वेळच आली नसती. असं म्हणत आता प्रतिमा हत्या स्वतःला त्रास करून घेत असतात, तर स्वतःला अपराधी समजत असतात. तर सायली प्रतिमा हत्यांना समजावते आणि म्हणू लागते, प्रतिमा हत्या प्लीज, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, यात तुमची काहीही चूक नाही. तुम्हाला तरी कुठे माहीत होतं की असं काहीतरी घडेल, त्यामुळे प्लीज तुम्ही स्वतःला दोष देऊ नका आणि प्लीज या सगळ्याचा त्रासही करू नका घेऊ. असं म्हणत सायली प्रतिमा त्यांना शांत करते. तर प्रतापराव सर्वांना म्हणतात, सुमन येईल. उगाच वाईट काहीतरी घडल्यासारखे चेहरे करून बसू नका. सुमनला काहीही झालं नाहीये, ती सुखरूप असणार मला खात्री आहे. त्यामुळे प्लीज कोणीही असे वाईट चेहरे करून घरात काहीतरी वाईट घडल्यासारखं राहू नका. आता त्याचवेळी तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणू लागतो, सायली, आपल्याला कुठल्याही क्षणी लोकेशन मिळाल्यानंतर त्या लोकेशनवर जावं लागेल. बरं मला एक सांग, तुझा सुमन कुशी कॉन्टॅक्ट किती वाजता झाला होता, म्हणजे लास्ट तू किती वाजता बोलली होतीस? तर सायली म्हणते, 8:15च्या दरम्याने माझा आणि त्यांचा फोन झाला होता. त्यानंतर बॅच वेळी मी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु पावणेच्या दरम्याने त्यांचा फोन स्विच ऑफ येऊ लागला. तर आता चैतन्य म्हणू लागतो, परंतु सुमन काकूंचा फोन खरंच बंद झाला की एवढ्या लवकर बॅटरी डाऊन झाली की नक्कीच सुमन काकूंनी स्वतःहून हा फोन बंद केला असावा. तर पूर्णाजी म्हणू लागतात, पण सुमन असं का करेल? अर्जुन म्हणतो, आता तरी पूर्णाची आपण काही सांगू शकत नाही, फक्त तर्क मांडू शकतो, पण लवकरात लवकर आपल्याला इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन आल्यानंतरच लोकेशन सापडणार आहे. आता हे सगळं काही नागराज ऐकत असतो. नागराज मनाशीच म्हणतो, आता तर मी सुमनचा फोन ज्या ठिकाणी स्विच ऑफ केला ते लोकेशन सापडलं तर. आणि त्याचवेळी आता अर्जुनला इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन आलेला असतो. इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात की आपल्याला लोकेशन सापडलं आहे आणि मी तुम्हाला पाठवत आहे. तर अर्जुन सर्वांना म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत यांना सुमन काकूंच्या मोबाईलच लोकेशन सापडलं आहे. ज्या ठिकाणी मोबाईल स्विच ऑफ झाला तिथून त्यांना लोकेशन सापडलं आहे. आता मात्र इन्स्पेक्टर सावंत लोकेशन पाठवतात. इथे मात्र नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. नागराज काका म्हणतात, अरे बापरे, मी जर मोबाईल ज्या ठिकाणी स्विच ऑफ केला आणि ते जर लोकेशन सापडलं तर पूर्णपणे वाट लागणार आहे, कारण तिथून तर गॅरेज जवळ आहे आणि तिथे गेल्यानंतर महिप्त आणि सुमन हाती लागू शकतात. आता काहीही करून
यांच्या अगोदरच मला तिथे जाऊन काहीतरी करावं लागेल असं म्हणत नागराज काका तिथून निघून जातात. आता सर्वजण लोकेशन पाहतात. रविराज सर म्हणू लागतात, हे तर वेशीवरच लोकेशन आहे. मग सुमन नक्की वेशीपर्यंत का गेली असावी? काय घडलं असेल? तर अर्जुन म्हणू लागतो, आता तिथे गेल्यावरच कळेल. प्रतापराव म्हणतात, तर जून जे काही कराल ते सावधगिरीने करा, कारण यात जर महिप्त शिखरेचा हात असेल तर तो काही ना काही पावलं उचलण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे प्लीज सांभाळून, आणि तुमच्यासोबत पोलीस असणार आहेत ना? तर चैतन्य म्हणतो, मी इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करतो. परंतु इन्स्पेक्टर सावंत यांचा अर्जुनला फोन येतो. अर्जुन म्हणतो, ब्र तुम्ही पुढे जा, आम्ही तुमच्या मागोमाग तिथपर्यंत पोहोचूच असं म्हणत सर्वजण आता बाहेर पडणार. परंतु त्याचवेळी प्रतिमाहत्या पाहतात तर नागराज काका खरी नसतात. तर प्रतिमाहत्या म्हणू लागतात, भाऊजी कुठे गेले आहेत आता? रविराज सर नागराज काकांना आवाज देऊ लागतात, परंतु नागराज काका त्यांना कुठेही दिसत नसतात. तर आता रविराज सर म्हणू लागतात, हा नागराज इथेच तर होता, मग अचानक कुठे गेला असावा? आता सर्वच जण नागराज काका गायब होण्यामागे नक्की काय कारण असेल याचा विचार करू लागतात. तर कल्पनाताई म्हणतात, कदाचित ते खरी तर गेले नसावेत ना? तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता नागराज काका प्रियाला फोन करतात आणि मदती तिचा हात मागतात. प्रिया म्हणते, माझी मदत कशासाठी? तर नागराज काका म्हणतात, महिप्तला शिफ्ट करण्यासाठी. आता प्रिया घाईघाईने निघालेली असते. पूर्णाजी प्रियाला म्हणतात, तन्वी कुठे निघालीयस? तर प्रिया म्हणते, बाहेर पडणाऱ्या माणसाला असं विचारायचं नसतं ना की कुठे जात आहेस, म्हणजे ते काम पूर्ण होत नाही. तर पूर्णाजी म्हणतात, तन्वी कसं आहे ना, तुझी बाहेरची काम पूर्ण न झालेलीच ब्री असं म्हणत तिला घरात थांबवून घेतात. तर दुसरीकडे सायली, अर्जुन आणि पोलिसांची संपूर्ण टीम आता लोकेशनपर्यंत पोहोचलेली असते. सर्वजण शोध घेत असतात आणि त्याचवेळी त्या पडक्या गॅरेजमधून महिप्त शिगरेचा आवाज येतो. तर आता अर्जुन म्हणू लागतो, आवाज तर इथून आला आहे, आणि म्हणूनच सर्वजण गॅरेजच्या दिशेने जातात. आता अर्जुन, सायली आणि पोलिसांची टीम त्या गॅरेजपर्यंत पोहोचलेली असते. परंतु आता सुमन काकूंचा शोध घेण्यामध्ये पोलीस यशस्वी ठरतील का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.